Hello students, welcome to the online lecture of the topic Trigonometry 2. In this video lecture, we will learn some examples on trigonometric ratios of multiple angles. The multiple angles trigonometric ratios त्याच्यासाठीचे जे फॉर्म्युले आहेत साइन टू थीटा, कॉस टू थीटा आणि टॅन टू थीटा हे फॉर्म्युले आपण आधीच्या पिरियडमध्ये प्रूव्ह केलेले आहेत. तर इथं थीटाच्या ऐवजी टू थीटा येतो म्हणून ह्या अँगल्सना मल्टिपल अँगल्स असं म्हणायचं आहे. तर साइन टू थीटाचा फॉर्म्युला साइन टू थीटा इक्वल टू 2 sin थीटा कॉस थीटा. कॉस टू थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा आणि टॅन टू थीटा इक्वल टू 2 tan थीटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. तर हे फॉर्म्युले आपण प्रूव्ह केलेले आहेत. तर याच्यावरची एक्झाम्पल्स आपण ह्या पिरियडमध्ये शिकणार आहोत. पहिलं एक्झाम्पल, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन 2x, कॉस 2x अँड टॅन 2x इफ सेक x इक्वल टू -13/5 इफ π/2 लेस दॅन x लेस दॅन π. आता ह्या प्रश्नामध्ये सेक एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे. सेक एक्स हा -13/5 आहे आणि एक्स लाईज बिटवीन π/2 अँड π, म्हणजे एक्स हा 90 ते 180च्या दरम्यान आहे. आता 90 ते 180 म्हणजे 2 नंबरचा क्वाड्रंट, त्याच्यामध्ये एक्स हा अँगल आहे. एक्स हा अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे आणि त्याच्यासाठीची सेक एक्सची व्हॅल्यू -13/5 दिले आणि आपल्याला साइन 2x, कॉस 2x आणि टॅन 2x ह्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. सोल्युशन, गिवन सेक एक्स इक्वल टू -13/5 ही दिलेली व्हॅल्यू आहे. आता सेकचा रेसिप्रोकल कॉस एक्स आहे, मग कॉस एक्स हा सेकचा रेसिप्रोकल करायचा आहे. ह्या व्हॅल्यूचा रेसिप्रोकल -5/13 येईल. सिन्स साइन 2x इक्वल टू 2 sin x कॉस एक्स, आपल्याला साइन 2x व्हॅल्यू काढायची आहे. मग त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आपण इथं लिहिलेला आहे. साइन 2x इक्वल टू 2 sin x कॉस एक्स, त्याला आपण इक्वेशन 1 म्हटलं. आता ही व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला कॉस एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे, साइन एक्सची व्हॅल्यू लागणार आहे. तर साइन एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. तर साइन एक्स कॅल्क्युलेट करताना आपण आयडेंटिटी वापरणार आहे. वी नो दॅट साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1. देअरफॉर साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. देअरफॉर साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 मायनस कॉस एक्सची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केले -5/13 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 मायनस, आता ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर हा 25/169 इतका येणार आहे. देअरफॉर साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन छेद समान केला आहे, 169 मायनस 25 डिवायडेड बाय 169. देअरफॉर साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू, आता आपण न्यूमरेटरमध्ये ज्या टर्म्स आहेत त्या कलेक्ट करू शकतो आहे. चिन्ह बघून त्या एकत्र केल्या की 144 त्यांचं कलेक्शन येईल आणि डिनॉमिनेटर आहे तसं राहील. म्हणजे साइन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू 144 डिवायडेड बाय 169. बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साईड साइन एक्स इक्वल टू, तर प्रत्येक पॉझिटिव्ह नंबरला 2 स्क्वेअर रूट येणार आहेत, एक प्लस आणि एक मायनस, आणि ह्या दोन्ही पूर्ण वर्गसंख्या आहेत त्यांची स्क्वेअर रूट्स 12 आणि 13 येईल. म्हणजे साइन एक्सची व्हॅल्यू +-12/13. आता ह्या साइन एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळालेत, एक +12/13 आणि एक -12/13. ह्याच्यातली जी व्हॅल्यू करेक्ट आहे ती आपल्याला घ्यायची आहे. मग करेक्ट व्हॅल्यू सिलेक्ट करताना एक्स कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे हे इथं बघायचं आहे. प्रश्नामध्ये ते दिलेलं आहे. एक्स हा 90 ते 180 म्हणजे दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये, आणि दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन हा पॉझिटिव्ह येतो. मग त्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपण सिलेक्ट करायची आहे. बट π/2 लेस दॅन x लेस दॅन π, देअरफॉर x लाईज इन द सेकंड क्वाड्रंट, देअरफॉर साइन एक्स मस्ट बी पॉझिटिव्ह. मग साइन एक्सची जी व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे ती सिलेक्ट केलेली आहे. देअरफॉर साइन एक्स इक्वल टू 12/13. आता साइन आणि कॉस दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडे आहेत.
बघा इक्वेशन 1मध्ये आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे फ्रॉम 1 साइन 2x इक्वल टू 2 साइन एक्स कॉस एक्स. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवायच्या आहेत. देअरफॉर साइन 2x इक्वल टू 2 ॲज इट इज साइन एक्सची व्हॅल्यू 12/13 कॉस एक्स मायनस 5/13. देअरफॉर साइन 2x इक्वल टू आता ह्या 3 नंबरचा प्रॉडक्ट घेताना साइन मायनस येणार आहे, इथलं अंशांचा गुणाकार घ्यायचा आहे तो 120 येईल आणि छेदाछेदांचा गुणाकार हा 169 येईल. तर ह्याच्या पुढं काही सिम्प्लिफाय होत नाही, म्हणजे साइन 2x इक्वल टू -120 डिवायडेड बाय 169 ही त्याची व्हॅल्यू आहे. आता कॉस 2xचा फॉर्म्युला कॉस 2x इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. देअरफॉर कॉस 2x आता कॉस एक्सची व्हॅल्यू -5/13 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस साइन एक्स हा 12/13 स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे तसा ठेवला आहे. साइन एक्स फक्त सबस्टिट्यूट केला आहे, कॉस एक्सची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. आता सिम्प्लिफाय करायचं आहे. देअरफॉर कॉस 2x इक्वल टू 25/169 मायनस 144/169 स्क्वेअर केलेले आहेत. आता डिनॉमिनेटर सारखाच आहे, म्हणजे अंश एकत्र केलेत. देअरफॉर कॉस 2x इक्वल टू -119 डिवायडेड बाय 169 ही कॉस 2xची व्हॅल्यू येईल. आता tan 2x तुम्ही कॅल्क्युलेट करत असताना tan 2x कॅल्क्युलेट करत असताना साइन 2x डिवायडेड बाय कॉस 2x ही डिव्हिजन करा आणि tan 2xची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. पुढचं एक्झाम्पल प्रूव्ह दॅट tan x प्लस कॉट एक्स इक्वल टू 2 कोसेक 2x. आता हे इक्वेशन प्रूव्ह करत असताना आपण त्या इक्वेशनची LHS घेणार आहे. बघा LHS इक्वल टू tan x प्लस कॉट एक्स. LHS आहे तशी घेतलेली आहे. तर टॅन म्हणजे साइन एक्स डिव्हायडेड बाय कॉस एक्स येईल आणि कॉट त्याचा रेसिप्रोकल आहे, त्याची डेफिनेशन कॉस एक्स अपॉन साइन एक्स येईल. आता सिम्प्लिफाय करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतले. साइन एक्स इंटू साइन एक्स मध्ये प्लस साइन आहे तसं कॉस एक्स इंटू कॉस एक्स आणि डिव्हायडेड बाय ह्या दोघांचा प्रोडक्ट कॉस एक्स इंटू साइन एक्स. इथं तिरकस गुणाकार घेतलेला आहे. तर साइन एक्स इंटू साइन एक्स हा साइन स्क्वेअर एक्स येईल, प्लस साइन आहे तसं कॉस एक्स इंटू कॉस एक्स हा कॉस स्क्वेअर एक्स डिव्हायडेड बाय कॉस एक्स इंटू साइन एक्स इक्वल टू तर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स ही आयडेंटिटी आहे, त्याची व्हॅल्यू 1 डिव्हायडेड बाय कॉस एक्स इंटू साइन एक्स. आता पुढच्या स्टेपला RHSपर्यंत येण्यासाठी अंशाला आणि छेदाला 2 मल्टिप्लाय केले. अंशाला पण 2 मल्टिप्लाय केले आणि छेदाला पण 2 मल्टिप्लाय केलेलं आहे. एकाच नंबरनं आपण मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केल्यामुळं एक्सप्रेशनची व्हॅल्यू बदलणार नाही. म्हणजे पुढची स्टेप 2 डिव्हायडेड बाय 2 साइन एक्स कॉस एक्स इक्वल टू 2 आहे तसा ठेवला आणि 2 साइन एक्स कॉस एक्स हा फॉर्म्युला आहे. 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजेच साइन 2x आहे, तो तिथं रिप्लेस केला आहे. आता 2 आहे तसा ठेवला आहे, हा 2 आहे तसा ठेवला आहे आणि 1/sin 2x हा कोसेक 2x येणार आहे, कारण साईनचा रेसिप्रोकल कोसेक आहे. म्हणजे 2 आहे तसा ठेवला आणि 1/sin 2x हा कोसेक 2x येईल, म्हणजे इक्वल टू 2 कोसेक 2x आणि ती दिलेल्या इक्वेशनची RHS आहे. म्हणजे आपण जे इक्वेशन आपल्याला दिले त्याची LHS घेतले आणि व्हॅल्यू RHS इतकी आहे हे प्रूव्ह केले, म्हणजे ते इक्वेशन एक ट्रू इक्वेशन आहे. पुढचं एक्झाम्पल प्रूव्ह दॅट 16 sin θ cos θ इंटू cos 2 θ इंटू cos 4 θ इंटू cos 8 θ इक्वल टू sin 16 θ. आता हे इक्वेशन प्रूव्ह करताना ह्याची LHS घेतली. कन्सिडर LHS आहे तशी इथं लिहिलेली आहे. 16 sin θ cos θ cos 2 θ cos 4 θ cos 8 θ. आता इथं हे एक्झाम्पल प्रूव्ह करताना आपण 2 sin θ cos θ हा sin 2 θ असतो याचा वापर करणार आहे. बघा 2 sin θ cos θ हा sin 2 θ येतो ह्याचा वापर करणार आहे. तर LHS आहे तशी लिहून घेतल्यानंतर ह्या 16ची फोड केली 8 × 2. बघा हा 16 फोड करून लिहिलेला आहे 8 आणि 8 × 2
आणि ह्या पुढं ज्या टर्म्स आहेत त्या आहेत तशा इथं लिहिलेल्या आहेत. साईन थिटा, कॉस थिटा, कॉस 2 थिटा, कॉस 4 थिटा, कॉस 8 थिटा इक्वल टू 8. आता 2 साईन थिटा कॉस थिटा 8 आहे तसा ठेवला. 2 साईन थिटा कॉस थिटा हा कुठला फॉर्म्युला तयार करते ही टर्म? तर 2 साईन थिटा कॉस थिटा म्हणजे साईन 2 थिटा. म्हणजे एवढ्या टर्मसाठी साईन 2 थिटा रिप्लेस केला आहे आणि पुढं ज्या टर्म्स आहेत त्या आहे तशा ठेवलेत. कॉस 2 थिटा, कॉस 4 थिटा, कॉस 8 थिटा ह्या आहे तशा ठेवलेत. आता ह्या 8ची फोड करायची आहे 4 गुणिले 2 अशी. बघा 8ची फोड केले 4 गुणिले 2 आणि पुढं ज्या टर्म्स आहेत त्यांच्यात काही बदल ह्या स्टेपला केलेला नाही, आहे तशा ठेवलेत. साईन 2 थिटा, कॉस 2 थिटा, कॉस 4 थिटा, कॉस 8 थिटा. आता 2 साईन थिटा कॉस थिटा हा साईन 2 थिटा होतो. इथं जर अँगल डबल असेल, बघा आता इथं डबल अँगल आलं आहे. 2 साईन 2 थिटा कॉस 2 थिटा, थिटाच्या ऐवजी 2 थिटा आला आहे. मग ही टर्म कुठला फॉर्म्युला तयार करणार? 2 साईन 2 थिटा कॉस 2 थिटा हा साईन 4 थिटा होतो. बघा 2 साईन थिटा कॉस थिटा हा साईन 2 थिटा झाला, म्हणजे थिटाची इथं डबल झाली. तशी इथं पण आता 2 थिटाचा डबल अँगल तयार होतो. म्हणजे 2 साईन 2 थिटा कॉस 2 थिटा हा साईन 4 थिटा होतो. आणि ह्या दोन टर्म्स पुढं आहे तशा ठेवलेत. कॉस 4 थिटा, कॉस 8 थिटा. आता ह्या 4ची फोड केली 2 गुणिले 2. 4ची फोड 2 गुणिले 2 आणि पुढं ज्या टर्म्स आहेत त्या आहे तशा ठेवलेत. साईन 4 थिटा, कॉस 4 थिटा, कॉस 8 थिटा. आता हा 2 आहे तसा ठेवला आणि 2 साईन 4 थिटा कॉस 4 थिटा इथं आता 4 थिटा अँगल आला दोन्ही ठिकाणी आणि तसंच एक्सप्रेशन तयार झालं 2 साईन थिटा कॉस थिटासारखं, पण अँगल 4 थिटा आहे. म्हणजे ही एवढी टर्म साईन 8 थिटाचा फॉर्म्युला आहे. बघा ह्या 4 थिटाचा डबल अँगल तयार होणार आता. म्हणजे 2 साईन 4 थिटा कॉस 4 थिटा हा साईन 8 थिटा होणार आणि पुढं कॉस 8 थिटा आहे तसा ठेवला. आता हा 2 आहे तसा ठेवला. बघा परत तसंच एक्सप्रेशन आहे 2 साईन थिटा कॉस थिटा, फक्त थिटाच्या ऐवजी 8 थिटा आहे. मग 2 साईन थिटा कॉस थिटा हा साईन 2 थिटा असतो. तसा 2 साईन 8 थिटा कॉस 8 थिटा ह्या अँगलचा डबल अँगल करायचा आहे, हा साईन 16 थिटा असणार आहे. बघा एक्सप्रेशन कुठल्या टाईपचं आहे? 2 साईन थिटा कॉस थिटा हा साईन 2 थिटा होतो. मग इथं थिटाच्या ऐवजी 8 थिटा आहे म्हणजे तो 16 थिटा होणार. म्हणजे 2 साईन 8 थिटा कॉस 8 थिटा हा साईन 16 थिटा होणार आणि ती त्या इक्वेशनची RHS आहे. म्हणजे आपण हे एक्झाम्पल प्रूव्ह करताना एकच फॉर्म्युला वापरला आहे. साईन 2 थिटा इक्वल टू 2 साईन थिटा कॉस थिटा. फक्त थिटा जितका येईल LHSमध्ये RHSमध्ये त्याच्या डबल अँगल LHSमध्ये होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या एक्सप्रेशनचा साईन 2 थिटा इक्वल टू 2 साईन थिटा कॉस थिटा ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण हे एक्झाम्पल प्रूव्ह केलेलं आहे.